ज्ञान सर्वत्र आहे, परंतु ते केवळ शांत मनानेच आत्मसात केले जाते. तुझी साधना तुला शांतीकडे घेऊन जाईल. गुरुदेव, या झाडावर ही वेल किती पसरली आहे, पण ती झाडालाच झाकते आणि लोकही म्हणतात की आता हे झाड निरुपयोगी झालंय. शिष्या, प्रत्येक जीवनाचा एक हेतू असतो. गुरु शांतपणे हसले. तुला काय वाटतं, हे झाड खरंच निरुपयोगी आहे का? मला खात्री नाही गुरुजी, पण ते खूप जुने आणि सुकलेले दिसत आहे. नाही गुरुदेव, हेच तर सावली देतं, फळं देतं, पण तरीही लोक त्याला दोष देतात. परंतु हेच त्याचे महानत्व आहे, कारण तो फक्त देतच राहतो आणि कधीच तक्रार करत नाही. हीच तर जगाची रीत आहे बाळा. जे स्वतः उभं राहू शकत नाहीत ते दुसऱ्याच्या आधारावर वाढतात आणि मग त्याच आधारालाच कमी लेखतात. पण गुरुदेव, हे झाड काहीच उत्तर का देत नाही? ते शांत का आहे? कारण मौन हाच निसर्गाचा सर्वात मोठा प्रतिसाद आहे शिष्या. बाबा, हे काय होतंय? वादळ खूप भयंकर आहे. काळजी करू नकोस, देवावर श्रद्धा ठेव, हे सुद्धा निघून जाईल. गुरु, बांडगुळ अजूनही वाऱ्यात तग धरून आहे. नाही शिष्य, ती कोसळली आहे. पण झाड ते अजूनही तिथेच उभं होतं, जखमी पण ठाम. गुरुदेव, मला समजलं, जे दुसऱ्याला बदनाम करतात ते स्वतःच टिकत नाहीत. गुरु समाधानाने म्हणाले, हो बाळा, आणि लक्षात ठेवदा, वादळ आलं कीच खरी ताकद कळते आणि शांत राहणाऱ्याचं मोठेपण तेव्हाच दिसतं. होय गुरुदेव, मी लक्षात ठेवेन. ज्ञान सर्वत्र आहे माझ्या मुला, केवळ योग्य दृष्टीने ते पाहायला शिक. तुमचे आशीर्वाद गुरुजी मला तेच शिकवले. म्हणून ज्यानं मार्ग दाखवला त्याची निंदा व बदनामी करून स्वतःला मोठं समजतो तो कधीच यशस्वी होत नाही. नम्रता ठेवा, तीच खरी ताकद असते. राम कृष्ण हरी.